करोडपती बापाचा मुलगा अमित देशमुख उभा टाकलेला आहे आणि एकीकडे सर्वसामान्यांचे नेतृत्व असलेले पप्पूभाई कुलकर्णी उभा टाकलेले आहेत। मी तुम्हाला सुरुवातीपासून या लातूर शहर मतदारसंघाचा इतिहास सांगतो। माझ्या तरुण वयातल्या सर्व मुलांना काही इतिहास माहिती नाही, बुजुर्ग माणसांना हा इतिहास जरूर माहित आहे। 1983 च्या आसपास ज्यावेळेस विलासराव देशमुख पहिल्यांदा आमदारकीला उभा टाकले होते, त्या विलासराव देशमुखांनी आमदारकी लढवण्यासाठी 3 एकर जमीन विकली होती। आमचे राष्ट्रवादीचे नगरसेवक गायकवाड साहेब ऐकत आहेत, सत्य गोष्ट आहे। पण आमदारकीची पहिल्यांदा निवडणूक लढवत असताना विलासरावने जमीन 3 एकर विकली होती। महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री झाले, मुख्यमंत्री 8 वर्ष राहिले। त्या लातूरच्या विकासासाठी विलासरावने काही केलं नाही। फक्त विकासासाठी काय केलं तर स्वतःच्या मुलाबाळाचा विकास करण्याचा प्रयत्न केला। ठराविक देशमुख आडनाव असलेल्या माणसाचा विकास करण्याचा प्रयत्न केला। इथं दुसरं म्हणजे आडनाव जरी चेंज असेल तरी चालत नाही, अशी परिस्थिती लातूरमध्ये तयार केली। तरुण सुशिक्षित बेरोजगार, महिलांचा प्रश्न असेल, बालकांचा प्रश्न असेल, विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, या कुठल्याही प्रश्नावर बोलण्याचं सामर्थ्य सोडून द्या, काही काम करण्यास सुद्धा सामर्थ्य या देशमुखांनी त्यांच्या 25 वर्षाच्या काळ्या कुठं राजकारणामध्ये केलं नाही। इतिहास सांगत असताना दुसरी एक बाजू सांगतो की ज्या विलासरावने 3 एकर जमीन विकली, त्यांचा मुलगा आज या ठिकाणी उभा टाकलेला आणि त्यांनी उमेदवारी फॉर्म भरत असताना 9 कोटी रुपयाची जमीन आपल्या नावावर दाखवलेली आहे। 9 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आपल्या नावावर दाखवलेली आहे। सर्व लातूर शहरातील आता ऐकत असलेल्या सर्व मतदारांना माझी विनंती आहे, 9 कोटी रुपये कुणाचे तुम्ही सांगा। 9 कोटी रुपये तुमच्या आमच्या कष्टाचे आहेत आणि ह्या 9 कोटीचे 90 कोटी 900 कोटी करायचे असतील तर जरूर आम्ही देशमुखला मतदान करा। पण करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, लातूरच्या विकासाच्या नावाखाली, बोनस नावाखाली यांनी काम करायचं सुरू केलंय। प्रचंड पैसा वाटप या निवडणुकीमध्ये चालू आहे। माणसं मॅनेज करायची प्रवृत्ती या इलेक्शन मध्ये चालू आहे। अनेक नगरसेवक फुटतात, अनेक कार्यकर्ते पक्ष प्रवेश करतात। हे कसे करतात तुम्हाला आजच्या घडीला लातूरसाठी सर्व गोष्टी माहीत आहेत। मित्रांनो, माझी कळकळीची विनंती आहे, अमित देशमुख सांगत आहे आम्ही रस्त्याचा विकास केला, इमानदारीने सांगावे। काल आलेल्या पोराने इमानदारीने सांगावं, ज्यावेळेस या लातूरमध्ये विलासराव देशमुखांनी नगराध्यक्ष पदासाठी स्वतःच्या काँग्रेसचा उमेदवार उभा केला, त्यावेळेस आपल्यासारख्या सर्व पक्षीय लोकांनी, सर्व मतदारांनी वाघमारेच्या रूपाने आपण नगराध्यक्ष निवडून दिला आणि त्या नगराध्यक्षांनी 108 कोटीचे काम केले। आणि काल आलेलं पिल्लू अमित देशमुख काय म्हणतोय, रस्ते आम्ही केले। लाज वाटली पाहिजे जीवाला खोटं बोलायला। या गोष्टी सत्य आहेत। तुमच्या भागात राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत, त्यांना विचारा या गोष्टी खऱ्या आहेत का नाही। याच्याशिवाय काय विकास केला तरी लातूरचा काही विकास नाही। आजचा सुशिक्षित बेरोजगार रस्ते हिंडत आहे। MIDC मध्ये कुठलाही एका मोठा प्रोजेक्ट नाही जिथून एखाद्या टायमाला एखाद्या शिफ्ट मध्ये 2000 तरुण बाहेर निघतात। असं एकही प्रोजेक्ट विलासरावने आणला नाही। बघा, तुमच्या पक्षाचे सहकारी आहेत शरद पवार, कालच्या बारामतीचा विकास केला। असे एक नाही, 2 नाही, 50 त्यांच्याकडे कंपनीत 5-5 हजार तरुण तिथून कामाला निघतात। आणि त्याच्यापेक्षा जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले विलासराव देशमुख काय केलं तरुणांसाठी? काही नाही। अशी परिस्थिती लातूरची ठेवायची हे विलासरावचं स्वप्न आहे। कारण इलेक्शन मध्ये तुमच्या आमच्यासारख्याला पैसा दिला की आपण सलमान खानच्या मागे जोरात पडतो, हे विलासरावला सुद्धा पाठ झालेला आहे। मित्रांनो, माझी कळवळीची विनंती आहे, लातूर शहराची परिस्थिती बदलण्याची गरज आहे। या देशमुखांना धडा शिकवण्याची गरज आहे। याच्यासाठी तुम्हाला 2 कारण सांगतो। पहिलं कारण आहे, लातूरमध्ये अशी परिस्थिती विलासरावने केली। आजचा तरुण घराच्या बाहेर कामासाठी निघत असताना कधी आईवडिलांच्या पाया पडत नाही, मंदिरात देव दिसला तर तिथे कधी पाया पडत नाही, पण पोटाची खळगी भरण्यासाठी देशमुखाच्या पाया पडावं लागतंय। त्यामुळे दुर्दैवी परिस्थिती लातूरमध्ये या देशमुखांनी तयार केलेली आहे। मित्रांनो, दुसरी गोष्ट लक्षात घ्या, या लातूरमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे। तुम्हाला एक यादीसहित नाव सांगतो मी, किती माणसं कामाला तुम्हाला सांगतो। तुमच्या बाजूला घ्या, आपल्या लातूर मतदारसंघात बावळगावपासून सुरुवात करा। जिल्हा परिषद मेंबर संतोष देशमुख, माजरा कारखान्यावर जावा, तिथला धनंजय देशमुख, पलीकड विकास कारखान्यावर जावा, विजय देशमुख, बँकेत जिल्हा बँकेमध्ये या, SR देशमुखाशिवाय दुसरं काही काम नाही। 1995 ला जो इतिहास तुम्ही केला, तो इतिहास डबल करण्याची गरज आहे। एक साधी गोष्ट सांगतो, काय इतिहास डबल करण्याची गरज आहे। तुमच्या आमच्या वयाचा मुलगा आहे म्हणून आपण अमित देशमुखला निवडून द्यायची गरज नाही। त्याच्यापेक्षा जास्त काळ काम केलेले काँग्रेसमध्ये नेते आहेत।
आज जे प्रदीप राठी अमित देशमुखचा प्रचार करत आहेत त्यांच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. माझ्यापेक्षा वयानं वडीलधाऱ्याचं मंडळीत मी बोलू नये, पण कुठल्याही मराठी माणसाला तुमच्या घरात जाऊन जर तुमची माय बहीण कुणी काढत असेल तर ते सहन होत नाही. कमीत कमी 10-15 वर्ष तो माणूस मरेपर्यंत लक्षात राहतो. हा इतिहास आहे. प्रदीप राठी निर्लज्ज झाले म्हणून आपण सर्व जनतेने निर्लज्ज होऊ नये, कारण प्रदीप राठीची बायको ही तुमची आमची बहीणच आहे. हे सर्व मतदारांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. दुर्दैवी परिस्थिती आहे. लातूरमध्ये काम नाही, विकास नाही, विकासाचे गोंडस गप्पा चालत आहेत. करोडो रुपयाचे खिसे भरण्याचं काम चालू आहे. गुत्तेदारी मॅनेज करणं चालू आहे. ह्यांचेच माणसं आहेत. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. काँग्रेसची मला माहिती कळालेली सांगतो. शिवाजी चौकापासून त्यांनी 4 टप्पे पाडले ह्या आताच्या मतदाराच्या याच्यासाठी. खाडगाव रोडचा टप्पा म्हणजे विलासरावच्या घराकडला, दिलीपरावच्या घराकडला टप्पा कोण बघतं सांगतो. दिलीप माने म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत, तुम्हाला माहित आहे. सर्व खर्चाची व्यवस्था त्यांच्याकडे आहे. इकडला रेणापूर भागाचा असेल त्यांच्याकडे वेगळ्या गुत्तेदाराकडे खर्चाची गरज आहे, खर्चाची व्यवस्था केलेली आहे. सर्व दुर्दैवाची परिस्थिती आहे. तुम्हाला अमाप दारू मिळणार आहे, अमाप पैसा मिळणार आहे, पण हा पैसा जास्त दीर्घकाळ टिकणार नाही. तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो मित्रांनो, माझ्या वडीलधाऱ्या मंडळीचं आयुष्य गेलं तर माझ्या ज्या वयाचे जास्त तरुण इथं थांबलेले आहेत त्या सर्वांनी लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट सांगतो. मतदानाच्या दिवशी निघत असताना, आपल्या घरून निघत असताना एका गोष्टीचा विचार प्रामाणिकपणे करा. त्या दिवशी क्रांती दिवस आहे, क्रांतिकारी निर्णय घेण्याची गरज आहे. आपलं आयुष्य कसंही गेलंय, तरुणाचं आयुष्यातून पुढे जाणार आहे, त्याच्यासाठी विचार करण्याची गरज आहे. घरातून निघत असताना तुमच्या घरामध्ये जर लहान लेकरू असेल तर त्याच्या चेहऱ्याकडे, त्या निरागस चेहऱ्याकडे तुम्ही बघण्याची गरज आहे. त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर एक विचार करा, त्याच्या भवितव्याचा विचार करा. तुमच्या मतदानामध्ये त्या लहान लेकरांचं भवितव्य जपलेलं आहे. त्याच्याकडे बघत असताना एकाच गोष्टीचा विचार करा की ते त्या लहान लेकराच्या, तुमच्या मतदानातून त्या लहान लेकराच्या भवितव्यावर परिणाम होणार आहे. तुमच्या मतदानामध्ये त्या लेकराची बेरोजगारी असेल, त्याच्या शिक्षणाचा खर्च असेल, त्याच्या व्यवसायाचा खर्च किंवा व्यवसाय, हे सर्व तुमच्या मतदान हे ठरवणार आहे. त्या लहान लेकराचा चेहरा बघत असताना दुसरीकडे अमित देशमुखचा चेहरा आठवा. तरी किती खिसे भरणार आहे, किती पैसा आहे, किती करोडपती आहे ह्याचा चेहरा आठवा आणि ठरवा तुम्हाला मतदान कुणाला करायचे. येणाऱ्या 13 तारखेला क्रांती दिवस आहे. हा क्रांतिकारी निर्णय घ्या आणि पप्पूभाई कुलकर्णी यांना प्रचंड मताने निवडून द्या, ही माझी कळकळीची विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. लातूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार